आपल्याकडे जे बोलतात की बाहेरून आणून विकतात शैलेश नर्सरीवाले, शैलेश नर्सरी ही बाहेरून आणून विकत नाही मित्रांनो. आपल्याकडे तयार केलेला आंबा आपणच रिबॅगिंग करतोय मित्रांनो. आपल्या लांज्याच्या साईटवरती शाखा नंबर 2 या ठिकाणी हे असं आंब्याचं रिबॅगिंग चालू आहे. 21 इंच बाय 21 इंचच्या बॅगमध्ये, म्हणजेच हे 60 किलोच्या बॅगमधलं रिबॅगिंग इथं चालू आहे. त्याची प्रोसेस पूर्ण चालू आहे आणि हाच आंबा आपण 3 महिन्यानंतर तुम्हाला कितपत वाढला आहे, प्रत्येक 3-3 महिन्याला आपण याची अपडेट तुम्हाला देणारच आहोत मित्रांनो. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब पहिलं करून ठेवा. नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी लांजा या ठिकाणी केशर आंब्याचं बॅगिंग चालू आहे मित्रांनो. हे असं 21 इंच बाय 21 इंचच्या बॅगमध्ये, म्हणजेच 2 वर्षाचा आंबा जो आपण मोठा करतो 3 वर्षाचा. आता आज तारीख आहे मित्रांनो 29 सप्टेंबर 2025. तसं बघायला गेलं तर बॅगिंगला थोडंसं लेट झाले मित्रांनो, कारण अजून देखील पाऊस चालू आहे. आज फक्त उघडीप मिळाली थोडीशी म्हणून लगेच चालू केलेलं आहे. इथं पाहू शकताय क्वांटिटी कशा पद्धतीने भरलेली आहे. मध्ये एक दिवस पावसाची उघडीप मिळाली होती, तेवढ्यात अर्धा प्लॉट भरला आणि आज अर्धा प्लॉट भरून घेतलेला आहे. हे बॅगिंग अशा पद्धतीने आपलं लांज्याच्या नर्सरीमध्ये चालू आहे मित्रांनो. तर आपल्याकडे जे बोलतात की बाहेरून आणून विकतात शैलेश नर्सरीवाले, शैलेश नर्सरी ही बाहेरून आणून विकत नाही मित्रांनो. आपल्याकडे तयार केलेला आंबा आपणच रिबॅगिंग करतोय. आता 2 वर्षाचा जो आंबा आपण ह्या वर्षी सेल केला तोच मित्रांनो भरायचं चालू आहे मोठ्या बॅगला. हाच आंबा आपण सेल केला होता आपल्या नर्सरीमधून. आपल्या लांज्याच्या साईटवरून आंबा येतो म्हणून आपण सगळ्यांना सांगत होतो. तर ह्याच साईटवरून आंबा येत होता, तिथं पाहिलं मागं तर तिथं काढून ठेवलेला आहे आंबा आणि तो आता आंबा रिबॅगिंग करायचा चालू आहे मित्रांनो. 9 बाय 12 9 बाय 11च्या बॅग मधला हा आंबा आता आपण मोठ्या बॅगला ट्रान्सफर करत आहोत. आणि अशा पद्धतीने आजच बॅगिंग म्हणजे जे केलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला. या इथे पाहू शकता आता माती भरलेली आहे आणि इथं पाहू शकता माती भरायची चालू आहे मित्रांनो. आपल्याच नर्सरीमध्ये लांज्यामध्ये हे अशा पद्धतीने बॅगिंग चालू आहे मित्रांनो. हाईट वगैरे पाहू शकताय कशा पद्धतीने आहे. आता ही जी छोटी रोपं राहिली होती, जी आपण प्रत्येक कस्टमरला सांगतो की छोटी रोपं आपण देत नाही तुम्हाला, तुम्ही म्हणजे निश्चिंत राहा, जेणेकरून तुम्हाला जी रोपं घेतलेली आहेत ती क्वालिटीनी आणि चांगल्या प्रतीची रोपं तुमच्यापर्यंत येतात. जी काही लहान रोपं राहतात मित्रांनो ती साईडला काढून ठेवतो आम्ही आणि ती अशा पद्धतीने रिबॅगिंग करून त्यांना खत पाणी व्यवस्थित त्याचं नियोजन करून आम्ही ती वाढवून आम्ही ती पुढच्या वर्षी विकत असतो मित्रांनो. ज्या वेळेला ती रोपं आमच्याकडे राहतात त्यावेळेला त्यांना कसलाही प्रॉब्लेम नसतो. रोग आलेली रोपं असलं काही आम्ही ट्रान्सफर करत नाही मित्रांनो. ती रोग आलेली रोपं जी असतात ते आम्ही काढून टाकत असतो आणि चांगल्या प्रतीची फक्त थोडीशी हाईट कमी असलेली रोपं ही आपण अशा पद्धतीने रिबॅगिंग करत असतो. आता ही मोठे रोप देखील याच्यामध्ये आहे. क्वचित कुठेतरी तुम्हाला थोडीफार मोठी रोपं देखील पाहायला मिळतील मित्रांनो. आता ह्या रोपाची हाईट पाहू शकता तुम्ही, जवळपास 5 फुटापर्यंत हे बॅगिंग केल्यामुळे रोप आलं ना, तर हे 4 फुटाचं रोप आहे. जे आपण 4 फुटाचं रोप 4-5 फुटाचं रोप आपण 9 बाय 12 9 बाय 11च्या बॅगला 2 वर्षाचं रोप जे विकतो तेच रोप मित्रांनो हे आहे. आणि ते आता आपल्या लांज्याच्या नर्सरीमध्ये रिबॅगिंग चालू आहे. तर अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्येच रिबॅगिंग होतं आणि शैलेश नर्सरीमध्ये सेलिंग होतं. त्याच्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका मित्रांनो. कारण तुम्ही केलेले एक सबस्क्राईब एक लाईक हे आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन देऊन जाते. त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.